अहमदनगरमधल्या संगमनेर तालुक्यातल्या आश्वी परिसरात एका ग्रामस्थाला घरापासून अवघ्या 10 फुटांवर बिबट्यानं दर्शन दिलंय। पाळीव प्राणी फस्त करण्यासाठी आलेला हा बिबट्या घराबाहेरच्या सीसीटीव्हीत कैद झालाय। बहुप्रतीक्षित भाई सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नसल्याचा आरोप केला जातोय। आज भाई सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। भाई व्यक्ती की वल्ली हा पु ल देशपांडे यांच्यावर आधारित सिनेमा आहे। हा मुलगा जन्मभर त्याला आनंद वाटेल तेच करणार आणि दुसऱ्यांनाही आनंद देणार। माफ करा तात्यासाहेब, जरा आगाऊ। पुण्यातल्या स्वारगेटच्या जेदे चौकात भारतीय कला प्रसारणी सभा आणि अभिनव कला महाविद्यालयाकडून हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती केली आहे। पुण्यातले एक वकील महाशय डोक्यावर कढई घालून बाईकवरून फिरताना आढळून आले। कढई हेल्मेट म्हणून डोक्यावर घालून फिरणाऱ्या या वकिलांचं नाव वाजिद खान बिडकर असं आहे। या वकिलाचा हेल्मेट सक्तीला विरोध नसून हेल्मेटच्या दर्जाबाबत आक्षेप आहे। पुण्यात हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या वतीनं सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यात आली आणि या चळवळी अंतर्गत हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती आणि पुणेकरांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला। आता बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। हेल्मेट सक्तीचा दंड आकारण्याचा उत्साह पुणे वाहतूक पोलिसांमध्ये काही जास्तच वाढलेला दिसतोय। दुचाकी स्वाराकडून विदाऊट हेल्मेटचा दंड वसूल करणारे वाहतूक पोलीस आता चक्क ऑटो रिक्षा चालकाला कडून देखील विदाऊट हेल्मेटचा दंड वसूल करत आहेत। पुणे शहरातील अशोक चाळेकर यांच्या ऑटो रिक्षाला पुणे वाहतूक पोलिसांनी विदाऊट हेल्मेटचं ई चलन दिलंय। ऑटो रिक्षा चालवताना हेल्मेट न घातल्यानं चाळेकर यांना 500 रुपयांचं ई चलन देण्यात आलं आणि आता रिक्षा चालकांना ऑटो रिक्षा चालवताना हेल्मेट घालण्याचा नियम पुणे वाहतूक पोलिसांनी कुठून शोधून काढला असा प्रश्न पुण्यातल्या ऑटो रिक्षा चालकांना पडलेला आहे। हेल्मेट सक्ती टू व्हीलरवर असेल तर ती योग्य आहे, परंतु रिक्षा चालकाला हेल्मेट सक्तीचा 500 रुपये दंड मारला हा कुठल्या बेसिसवर त्यांनी मारलेला आहे? म्हणजे त्यांनी काय बघितलं? रिक्षावाला ड्रायव्हर बघितला का? रिक्षा बघितली का? रिक्षावाला खाली उतरून टू व्हीलर चालवतो हे बघितलं? तर हा कशा संदर्भात त्यांनी 500 रुपये दंड मारला हे त्यांनी आम्हाला जरा सविस्तर सांगावं। आता पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर।